तर नमस्कार मंडळीनो, पाठी सजावट बघून तुमका वाटला असात काहीतरी विशेष लगीन वगैरे हा की काय कोणाचा. तर मंडळीनो, लगीन नाही तर ही सजावट हा शिमगोत्सवासाठी आणि सध्या कोकणात चालू आहे शिमगोत्सव आणि त्या निमित्ताने मी पण गावा गेले होते. तर मंडळीनो, प्रत्येक गावाची ना शिमगोत्सव साजरी करायची पद्धत परंपरा वेगवेगळी आहे. तशीच काय आमच्या गावाची सुद्धा. तर काही ठिकाणी पालखी येतात, काही ठिकाणी निशाणा असतात, काही ठिकाणी गोमू असतात, काही ठिकाणी कोळणी असतात आणि काही ठिकाणी घुमटा असतात. त्याच प्रकारे आमच्या गावात ना आम्ही कोळीन हे प्रकार करतो. कोळीन म्हणजे मुलाला साडी नेसवली जाते आणि बाकीची मंडळी ही कोरस करूक म्हणजे एक गाणं म्हणता, एक तुंतुणं वाजवता, एक ढोलकी वाजवता, एक डफली वाजवता, असं म्हणत मस्त असं मनमोहक मनोरंजन स्वरूपात कार्यक्रम सादर केला जाता. आणि हे घराघरात जाऊन ती कोळी नाचता आणि त्याचे मग नंतर पैसे वगैरे घेतले जातात आणि मग ते येऊन जमा करून मग एकदाच लास्टच्या दिवशी त्याचा पॉस म्हणजे पार्टी केली जाते. तर तुमका मी ही सगळी पद्धत आजच्या व्हिडिओत मी दाखवणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर विषय असा मंडळीनो, प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या प्रथेनुसार ना आमच्या गावात ना आम्ही अशी कोळी नटवतो. आता कोळीन म्हणजे काय, तसं कृष्ण शृंगार करायचो ना एखाद्या स्त्रीचो, तसाच ह्या काय असता. तर हा एक मुलगो साडी नेसता आणि त्याला मस्त असे केसाचं टोप लावलं जातं आणि त्याला मेकअप वगैरे केलं जातं, गजरं वगैरे घालून छान असं स्त्रीसारखं रूप घेतला जाता त्या मुलाचा. आणि बक्षाला कसं मस्त मी एका मेकअप वगैरे केलं, डिट्टो दिसता की नाही मुलगी. मम्मीने मस्त साडी नेसवला आणि मेकअप वगैरे करून दागिने वगैरे घातले आणि त्याच्यानंतर हे मांड्यावर पहिली थाप मारली जातं. आणि जसं प्रत्येक गावात वेगवेगळं शिमगो असताना त्याचप्रमाणे आमच्या गावातली कोळीना ना ही 7 किंवा 8 दिवस किंवा 9 दिवस जसा शिपणा असतात त्याप्रमाणे गावागावात जाऊन मनोरंजन लोकांचं करत असतात आणि लोकांच्या घरात जाऊन लोकांना दर्शन देत असतात. एक प्रकारे देवाचं दर्शन असतं या. तर बघा तुम्ही मंडळीनं होय. मंडळीनं अशा रीती मांडावर थाप मारून झाल्यानंतर सगळी गावकरी मंडळी जो शिमग्याचा खेळ घेऊन दुसऱ्या वाडीत जाऊन निघाली. तर दुसऱ्या वाडीत जाताना पहिली त्यांना मांडावर थाप मारूकच लागतात. तर मंडळी ज्याप्रमाणे आमच्या गावातली कोळी दुसऱ्या गावात जाऊन शिमग्याचा खेळ दाखवत असताना त्याचप्रमाणे दुसऱ्या वाडीतली मंडळी सुद्धा त्यांचा खेळ घेऊन आमच्या वाडीत येत असतात आणि ही प्रथा पिढ्यानपिढ्या अशीच चालत गेली आहे. तर काही जण कोळीन आणतात, काही जण गोमू आणतात, काही जण घुमाट आणतात. तर आज इला होता आमच्याकडे वडपातला घुमाट. तर मंडळीनो, त्यांचं शिमग्याचं खेळ कसं आणा तर तुम्ही बघा हवं. जसं मी तुमका सांगितलं की शिमग्यात वेगवेगळी सोंगा आणली जातात. तर त्या सोंगाप्रमाणे त्याची वेशभूषाही वेगवेगळी असतात. तर मंडळीनं, कोळीन ह्या प्रकारात मुलाला गोल साडी लावली जातात आणि नॉर्मल एका बाईसारखं शृंगार केलं जातं आणि सोबत डफली ढोलकी असतं वाजूसाठी आणि हा घुमाट या प्रकार. आणि घुमटामध्ये मुलाका नऊवारी साडी नेसवली जातात आणि सोबत आंबाडं वगैरे घालून मस्त असं डोक्याका मुकुट लावला जाता. तर मंडळीनं ह्या प्रकारात वादन आता मातीच्या मडक्यापासून केलं जातं. मातीच्या मडक्याका चर्म म्हणजे चामडा बांधला जाता आणि विशिष्ट प्रकार त्यातला ध्वनी येतात, त्याच्यावर गोठा उमटवल्यावर आणि त्याच्यामुळे एक संगीतमय वातावरण आणि संगीतमय ध्वनी तयार होता. तर ह्यो झालो घुमाट प्रकार. अजून एक प्रकार तो म्हणजे गोमू. तर गोमू या नृत्यात सेमच वादन असतात, फक्त जे लोक असतात ना, मंडळी असतात ती भल्ली घेऊन उभी असतात आणि एका नाकवासारखं तिकडे लुक केलेलं असतं. तर मंडळीनं अशा प्रकारे मस्तपैकी 2 गाणी त्यांना मी म्हणूक लावलंय, कारण माझी फरमाईश होती आपल्या 2 गाणी म्हणूकच होई. तर गाणी म्हणून झाल्यानंतर आरतीची वेळ होती. तर हे मम्मी सगळ्या खेळांका आरती करता बघा आणि जो साडी नेसलो ना त्या नाचाक सुद्धा आरती केला आणि शेवटी तिच्याकडे आरती देणार होती. आणि माणघर म्हटल्या तर आरती करूकच लागता आणि शेवटी देव इले तर देवांची सेवा तर आपल्या करूकच हवी.
तर मंडळीनो अशा प्रकारे आरती वगैरे करून झाल्यानंतर मी देवाचा आशीर्वाद घेतले, पाया पडलाय आणि माझा दिवस एकदम छान गेला.